साईंची लीला. 1800 ग्राम वजनाचे बाळ ते बँकेत अधिकारी. डॉक्टर मनोज चोपडा सांगतात की ते शिर्डीमध्ये काम करत असताना एक आई तिच्या नवजात बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. त्या बाळाचे वजन खूप कमी होते, फक्त 1800 ग्राम होते आणि त्याच्या हृदयाला छिद्र होते. इतके कमकुवत बाळ जगू शकणार नाही असा अनेकांचा सल्ला होता. पण असे म्हणतात ना, साई तारी त्याला कोण मारी. डॉक्टर मनोज चोपडा यांनी त्या बाळावर शस्त्रक्रिया केली आणि त्याच्या छोट्याशा हृदयाला डिव्हाइस बसवले. बाळ जर जगले तर त्याचे नाव साई ठेवणार, असे बाळाच्या आईने डॉक्टरांना सांगितले होते. शस्त्रक्रियेनंतरही ते बाळ किती दिवस जगेल याची कोणतीही खात्री नव्हती. परंतु आज सकाळी एक तरुण सभ्य कपड्यामध्ये डॉक्टर चोपडा यांच्या नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये आला. त्याच्या हातात लग्नाची पत्रिका होती आणि तो तब्बल 4 तास डॉक्टर चोपडा यांची वाट पाहत बसला. जेव्हा डॉक्टर चोपडा त्याला भेटले तेव्हा तो रडू लागला. डॉक्टर चोपडा यांना काहीच कळले नाही. त्यांनी त्याला आणि त्याच्या आईला शांतपणे बसवून विचारले, तुम्ही का रडत आहात? तेव्हा त्याची आई म्हणाली, सर तुम्ही याला ओळखलत का? हाच तो 1800 ग्रामचा साई. त्या बाळाला पाहून डॉक्टर चोपडा यांना खूप आनंद झाला. आतापर्यंत 1.5 लाखापेक्षा जास्त लहान मुलांच्या हृदयाचे रक्षण डॉक्टर मनोज चोपडा यांनी केले आहे. अनेक हॉस्पिटल्स फिरून येणाऱ्या लहान मुलांना ते डिव्हाइस बसवतात आणि 3 पेक्षा जास्त ब्लॉक असणाऱ्या रुग्णांवर सहज एंजिओप्लास्टी करतात. आज भारतातील 2ऱ्या क्रमांकाची आणि महाराष्ट्रातील 1ल्या क्रमांकाची रोबोटिक अत्यंत आधुनिक कॅथलॅब मशीन त्यांच्या नाशिकमधील मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये आहे. हे सर्व साईबाबांच्या आशीर्वादाने झाले. आजही ते रोज सकाळी साईबाबांना हात जोडूनच ऑपरेशन थिएटरमध्ये जातात आणि अनेक रुग्णांचे जीव वाचवतात. ओम साईराम.